काही उत्तर द्यायचं मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे। माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतली। जेवढं शक्य असेल तिथं जायचा प्रयत्न करा, परंतु प्राधान्य पुणे जिल्ह्याला देणार। मी तिथला पालकमंत्री आहे, मी आता 17 तारखेला बीडला पण चाललेलो आहे। बीडमध्ये पण आम्ही आमचे कलेक्टर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे एसपी, आमचे जे कोणी प्रमुख असतात त्यांना घेऊन तिथं पण काही अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं माझं आहे आणि ते माझं काम आहे, मी करणार। काय काय त्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडनंच तो प्रश्न कळालेला आहे, मी त्याची माहिती घेऊन करते। प्रचंड मोठा त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याला अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे। त्यांना लागणारं पाणी आपण खडकवासला, वरदगाव, पाचशेट, टेमघर त्या धरणातनं देतो, काही पाणी आपण मामा आस्केडमधनं देतो। आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहेत, काहींचं म्हणणं गळती आहे, काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं, असे वेगवेगळे जलसंपदाचं वेगळं मत आहे, आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे। पण त्याच्याकरता 24/7 7/24 7 दिवस 24 तास पाणी देण्याच्या बद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा STP जायकाच्या निमित्ताने जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा नदी सुधार कार्यक्रम असे किंवा इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेचा कार्यक्रम, हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे करू पाहतोय। आणि त्यामध्ये इंदूरला ज्या टीमनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम आपल्याकडे पण येऊन गेली। त्यांनी आपल्या पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, असे काही शहराला व्हिजिट पण केल्या। त्याच्यामध्ये त्यांनी आपली कचरा गोळा करण्याची काय प्रक्रिया आहे आणि तिकडं काय आपण काय अजून बदल केले पाहिजे, नागरिकांच्याकडनं कसं आपण सहकार्य घेतलं पाहिजे, असं अनेकदा आमचे आयुक्त, आमचे ऍडिशनल अतिरिक्त आयुक्त, आम्ही कचरा गोळा करणारा जो वर्ग आहे तो, त्यांचं नेतृत्व करणारे काही NGO, असे खूप जण आम्ही वेळोवेळी बसलेलो आहे आणि त्याच्यातून आपलं विद्येचं माहेरघर, आपली सांस्कृतिक राजधानी असणार पुणे आणि पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हा सगळाच परिसर अधिक स्वच्छ आणि चांगला राहावा याकरता आमच्या कॉर्पोरेशनच्या आणि शासनाच्या यंत्रणेनं किती काम करायचं ठरवलं तर जनतेचा पण प्रतिसाद इंदूरला फार सुंदरपैकी, तुम्ही जर कधी जायचं प्रसंग आला तर जरूर जावा। परंतु ज्या आमची टीम जाऊन आली त्यांनी मला तिथले काही व्हिडिओ दाखवले, ते खरोखरीच लोकांनी स्वतःलाच शिस्त लावून घेतलेली आहे। आणि ज्या भागामध्ये असे कचऱ्याचे ढीग दिसायचे तिथं आज देशातलं नंबर 1चं स्वच्छ शहर म्हणून आपल्या इंदूरचा नावलौकिक वाढलेला आहे। आम्हाला त्या रस्त्याने जायचंय, आपण वेगवेगळ्या कामात लक्ष घालतोय, एन्व्हायरमेंटच्या कामात लक्ष घालतोय। तुम्ही बघितलं असेल काल परवा आपले प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपलं शहर हे बरंच खालच्या नंबरला होतं, आता बऱ्यापैकी आपली परिस्थिती सुधारली, पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला बरेच काम सगळ्यांना मिळून करावं लागेल। माझी मीडियाला विनंती आहे, माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, NGOsला विनंती आहे, शून्य जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात राजकारण न आणता, वेगळा त्याच्यातनं अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न